महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे? अर्थात माझी दखल घेण्याइतपत मी मोठा माणूस नाही आहे, अत्यंत फालतू माणूस आहे, बदनाम आहे, चारित्र्यहीन आहे. पण साहेब, मला एक नागरिक म्हणून, मराठी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, बरोबर? ज्या हॉटेल ताजलँडला तुम्ही नवीन विस्तारीकरणासाठी परवानगी दिली, स्वतः भूमिपूजनासाठी गेलात, त्यांना मी कोविडच्या काळात बिझनेस दिला आहे. तुम्ही म्हणता मुंबईत तुमची प्रॉपर्टी नाही, तुमचं घर नाही. खरं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठी माणसाच्या 10 प्रॉपर्टी असल्या पाहिजेत, पण त्या जेन्युइन असल्या पाहिजे, स्वतःच्या व्यवसायातून असल्या पाहिजेत. मराठी नेत्यांनी स्वतः किती व्यवसाय केले आणि किती प्रॉपर्टी उभ्या केल्या आणि मराठी माणसाचं काय केलं हा वेगळा विषय आहे. पण मला साहेब तुम्हाला आता जाहीर आवाहन करायचं आहे. मी ह्याच्यावर एक फेसबुक पोस्ट पण तुम्हाला लिहिली होती जेव्हा तुम्ही उद्घाटन केलं होतं. अर्थात तुम्ही याला उत्तर देत नाही, कारण मी भाजपचा संघाचा माणूस नाही, तुमच्या गटातला माणूस नाही. पण साहेब मला सांगा, 12 ऑगस्ट ते 12 नोव्हेंबर 2021मध्ये मी तिथे राहिलो. त्यांना पैसे दिले, बिलं दिली. त्यांनी मला 4 दिवस अडकून ठेवलं, माझं सामान अडकून ठेवलं. पूर्ण पैसे दिल्यानंतर मला धमक्या दिल्या पोलिसांच्या. आणि हे सगळं तिथल्या श्रमिक सेनेच्या मराठी माणसांच्या मदतीने केलं. याच्या व्यतिरिक्त सगळे पंजाबी लोकं होते, नॉन मराठी. मी अमराठी लोकांच्या विरुद्ध नाही, मी कोणत्या लॉबीच्या विरुद्ध नाही. मग आता तुम्हाला एक सिंपल साधा प्रश्न आहे साहेब, की त्या लोकांनी जे काही नुकसान केलं माझं एक मराठी उद्योजक म्हणून, तुम्ही म्हणता की मुंबई मराठी माणसांची आहे, सगळेच म्हणतात. मी एकनाथ शिंदेंना अपील केलं आहे, उद्धव ठाकरेंना अपील करणार आहे. ऑलरेडी मी सगळं पब्लिक करतो आहे सगळं. माझा प्रश्न आहे साहेब, की ज्या काळामध्ये त्यांना गरज होती, त्यांच्या नोकऱ्या जात होत्या, मी त्यांना बिझनेस दिला. त्यांनी सगळ्यांनी मला थँक्स पण म्हटलं. नंतर घेरून माझी बदनामी केली, कॉन्स्पिरसी केली, सामान अडकून ठेवलं. मला ते हॉटेल पैसे देऊन सोडावं लागलं साहेब, हॉटेल ताजला, ज्याचं तुम्ही भूमिपूजन केलेलं आहे. हे तळतळाट लागणार आहे साहेब, हे त्यांना लागणार आहे. तुम्ही केलेल्या भूमिपूजनाला काही सात्विक शक्ती नाही आहे, त्याच्यामागे त्याग आणि ज्ञान नाही आहे. आम्ही त्यागी ज्ञानी ब्राह्मण लोक आहोत. ब्राह्मण जातीवादीने म्हणत नाही मी, ज्यांनी समतेसाठी लोकांसाठी काम केले. मुंबईत मी माझी स्वतःची कंपनी उभी केली होती साहेब, धूळधाण उडवून टाकली सगळी. ती मराठी माणसांनीच केली साहेब. नंतरच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये तर मिलिंद नार्वेकरने बरबाद केलं, दरोडे टाकले. ते गृहमंत्री असताना तुम्हाला सगळं दिलेलं आहे, शिंदे मुख्यमंत्री असताना सगळं दिलेलं आहे. मिलिंद नार्वेकरला कळवलेलं आहे, पब्लिक पोस्ट टाकलेले आहेत, तुम्हाला ईमेल पाठवलेले आहेत, पोलिसांना कळवलं आहे, प्राईम मिनिस्टरला कळवलं आहे. काही झालं नाही साहेब. पण कमीत कमी हॉटेल ताजलँडचा हा जो न्याय आहे साहेब, त्यांच्याकडून मला लेखी माफी पाहिजे, नुकसान भरपाई पाहिजे. आहे का तुमच्यात हिंमत? तुम्ही भूमिपूजन केलं आहे, ते अजून पैसा कमवतील, अजून शोषण करतील. पण आमच्यासारख्या लोकांचं काय होणार साहेब? तर तुम्ही आहे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आता मराठी तुम्ही म्हणताय, तुमची सत्ता आलेली आहे सर्वत्र, देणार का न्याय मला तुम्ही मिळून? बघूया, अपेक्षा करायला काही हरकत नाही. धन्यवाद.